ज्याच्यात सगळं असतं, ज्याच्यात सगळं असतं त्याला ब्रह्मा म्हणतात, आणि जो सगळ्यात असतो त्याला ईश्वर म्हणतात. जो सगळ्यात येतो ईश्वर आहे, आणि ज्याच्यात सगळं असतं त्याचं नाव ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये सगळं जत अनुस्थित आहे, आणि ईश्वर सगळ्या जगतामध्ये अनुस्थित. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया यंत्ररूढानि माया ब्राह्मण सर्वभूतानि हृदयेषु तिष्ठति ईश्वर सर्वभूतानां सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो अहम सर्वस्य हृदय प्रविष्टो. मी कोण आहे म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावासे परिप्राणियाचे दैव कैसे जेन देखती माते जेन देखती माते परिप्राणियाचे दैव कैसे ऐसा कवन ठावासे म्हणून अर्जुना मी नसे हे मजचे स्तव झाले परी मी नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा ऐसे जेने जाणितले परी मी नाही केले हे मजचे स्तव झाले. या भूमिकेतून जगतो त्याला ईश्वर म्हणतात. त्या परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निर्माण. शास्त्रामध्ये ब्रह्माचे 4 प्रकार आहे. ब्रह्म, ब्रह्मविद, ब्रह्मवर, ब्रह्मवरिष्ठ. त्या ब्रह्म नावाच्या तत्वाला वाटलं की बाबा आपण इथं काहीतरी जन्माला घातलं पाहिजे. मग जगत जन्माला घालताना काय जन्माला घातलं पाहिजे, तर देवाने इथं सगळ्यात पहिल्यांदा जन्माला घातलं त्याचं नाव वनस्पती. देवाने इथं सगळ्यात पहिल्यांदा काय जन्माला घातलं? वनस्पती. वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे काय? हा, वनस्पती शब्दाचं व्युत्पत्ती अशी व्याकरण शास्त्रामध्ये वन हा पती सो वनस्पती. जो वनाचा पती आहे, जो वनाचा मालक आहे, जो वनाचा कर्ता धर्ता आहे, जो वनाचा वन ज्याच्या नियंत्रणात असतं, जो वनाचा निर्यक आहे त्याला म्हणतात वनस्पती. वनस्पतीमध्ये काय जन्माला घातलं? वनस्पतीमध्ये देवाने काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले, काही ठिकाणी लता जन्माला घातल्या, काही ठिकाणी वेल जन्माला घातल्या. खरं म्हणजे झाड आणि वृक्ष दोन्ही एकच आहे. लता आणि वेल दोन्ही असं कोण म्हटलं? झाड वेगळं आहे, वृक्ष वेगळा आहे. झाड म्हणजे काय? झाड म्हणजे काय? जे अमावस्या पौर्णिमेला त्रास देतात असल्या झाडांचा विषय नाही. अर्थात इथं असली झाडे येतात. ऐका ऐका, झाड म्हणजे काय? 1 झाड, 2 वृक्ष, 3 विटप, 4 पादाप, 5 द्रुम, 6 विरोध, 7 त्वकसार. 7 प्रकारच्या जाती त्याच्यामध्ये. त्याच्यातली एक जात आहे पादाप. ही पादाप नावाची जात 12व्या शतकापर्यंत नव्हती. वनस्पती शास्त्रामध्ये पादाप नावाची जातच नाही. त्या पादापही त्याला म्हणता येतं, त्याला पादापही म्हणता येतं. या शब्दाचे जनक, या शब्दाचे शास्त्रज्ञ, हा शब्द ज्यांच्या वाणीतून जन्माला आला त्यांचं नाव आहे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांनी जन्माला घातलेला ज्ञानेश्वरीतला पहिला शब्द आहे. सगळ्यांची पाठ आहे. का भेडेत पापताप पोखेत तिरेचे पादाप समुद्रा जायाप गंगेचे जैसे समुद्रा जायाप पोखेत तेरेचे पादाप का फेडेत पापताप. पादाप या शब्दाची व्युत्पत्ती शास्त्र असे पाद अधिक आप इट इक्वल टू पादाप. पाद म्हणजे पाय, आप म्हणजे पाणी. जे पायाकडून पाणी पितात त्याला म्हणतात पादाप. आणि झाडांना पाणी कुठून असतं? शेंड्याकडून. मग पटकन बोलत जा. मला माझ्या कीर्तनात एवढा गॅप चालत नाही. माझी पद्धत एकदा चालू झाली की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काय पण सुचतं, मग ताबा सुटून जातो लगेच. एखादा म्हातार माणूस असतो, त्याची तब्येत सिरियस असते, घरातले लोक 10 मिनिटांनी जवळ जाऊन पाहतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं कीर्तन संपेपर्यंत तुम्ही माझ्याकडे पाहायचं, आहेच. तुम्ही गेल्यावरच जाईल म्हणजे घरी. ब्रॅकेट द्या वाटल्यास. झाड वेगळे. झाड म्हणजे काय? ज्याला फुलही येत नाही आणि ज्याला फलही येत नाही त्याला झाड म्हणतात. ज्याला फुल आणि फल दोन्ही येत नाही त्याला म्हणतात झाड. असं कोण आहे? ज्याला फुल आणि फल दोन्ही येत नाही असं कोण आहे? हे पा, बाकीच्यांना माहिती नसलं तर चालेल, वारकऱ्याला माहिती पाहिजे. आणि वारकऱ्याला माहिती नसेल तर तो वारकरी डुप्लिकेट आहे हे तरी मान्य केलं पाहिजे. म्हणजे वारकरी आपल्या जवळची पताका ज्याच्यात खोवतात, ज्याच्यात रोवतात, ज्याच्या भरोशावर लावतात, क्या डालके बर बाय. असं काय? पाठा चांगला आहे तुमचा, उपयोगातील मरताना. तर बांबूला फुलही नाही आणि फलही नाही म्हणून त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल येत नाही पण डायरेक्ट फल येतं त्याला म्हणतात वृक्ष. फुल येत नाही पण डायरेक्ट फल येतं असं कोण आहे? उंबर.
त्याला म्हणतात वृक्ष. ज्याला आधी फुलं येतात आणि नंतर फळं येतात. मी मुक्कामी थांबू का आपण कोकणात चालायचं काय? आंबा आधी करून अनेक, ज्याला फुल आणि फळ येतात. असा एक वर्ग आहे ज्याला अतिसूक्ष्म पानं असतात पण गर्द किर्द झाडी असते, त्याला विटप म्हणतात, द्रुम म्हणतात. द्रुम द्रुम म्हणजे कोण? चिंच, हिवर, हा द्रुम नावाचा प्रकार आहे. अजून एक प्रकार आहे, त्याला फळ येतं, त्या झाडाचं फळ पक्क झालं, त्या झाडाचं फळ खाण्यासारखं झालं की ते झाड मेलं. फळ येतं पण फळ पक्क झालं की झाड सुकायला सुरुवात होते. त्या झाडाला फळ आलं की झाड सुकायला सुरुवात होते. जळगाव जिल्ह्यात जाऊ नका, मी आलोय ना, तुम्ही कशाला तिकडे जाता आता? तरी पण केळीच. त्या फळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते फळ इथं बसलेल्या सगळ्यांनी पाहिलंय, ते फळ इथं बसलेल्या सगळ्यांनी खाल्लंय. काही खाऊन आले, काही खाऊन जाणारे. त्या फळाचा चमत्कार असा आहे, ते फळ उपवासाला चालत नाही. हे बा, पेपर कोरा सुटला तर चालतो पण उत्तर व्यवस्थित द्यायचं. आम्ही शाळेत जायचो, आम्ही रिकाम्या जागा आणि जोड्या लावा कधी लिहायचो नाही, कारण आम्हाला माहिती होतं सरांनी इन्क्रीमेंट वाढवायचंय, ते शेवटच्या 15 मिनिटात मदत करायला यायचे. घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. लक्षात घ्या. ज्वारी, बाजरी, गहू. ज्वारीचं कणूस पक्क झालं की काय होतं? झाड. बाजरीचं कणूस पक्क झालं की, गव्हाची ओंबी पक्की झाली की, याला म्हणतात बिरोध. असं एक झाड आहे, त्या झाडाला फळ येत नाही, त्या झाडाला फळ येत नाही, पण ते झाड पक्क झाले की लोक झाडच खाऊन घेतात. काय? ऊस. ऊसाला मराठीत काय म्हणतात? ऊस. बर. ऊसाला मराठीत नाव आहे इक्षुदंड. काय? इक्षुदंड. आणि ह्याच्यापेक्षा शुद्ध मराठीत नाव काय त्याला? त्वकसार. शुद्ध मराठीत नाव काय त्याला? त्वकसार. त्वक, त्वक म्हणजे त्वचा, सार म्हणजे सार. ज्याची वरची त्वचा काढली की मध्ये खाण्यासारखं सार असतं, असं ज्याच्या बाबतीत घडतं त्याला म्हणतात त्वकसार. पण मग ते सरांनी मराठीत PhD केलं, मग ते ऊसच म्हणायला लागले. आपल्याकडे शिकलेली लोक घातक आहे बरं. मी स्वतः शिकलाय म्हणून अंदाज आला. हे तर देशाला आत्ता गरज काय माहिती का? आपल्या देशाला, आपल्या देशाला एकच वाक्याची गरज आहे. आपला देश सुदृढ आणि सुजलाम सुफलाम करायचा असेल तर आपल्या देशाला एकाच वाक्याची गरज आहे. तर म्हणलं नाही का, आपल्या देशातल्या सुशिक्षित लोकांना शिक्षित करायची गरज आहे. वाक्य समजायला थोडा वेळ लागेल, एकदा समजलं की पुन्हा वेळ लागेल. तो वेळा नेमका काय बोलून गेला होता? वनस्पती जन्माला घातल्या, देवाला समाधान नाही, समाधान नाही. मग देवाने तिर्यक योनी जन्माला घातले. काय जन्माला घातला? तिर्यक योनी. तिर्यक योनी मध्ये कोण आहे? डास, चिलट, मच्छर, किडा, कीटक, कृमी, भ्रूमी, सरडा, विंचू, पाल, बेडूक, याला म्हणतात तिर्यक योनी. पावसाळ्यामध्ये पाऊस येतो, पहिला दुसरा पाऊस पडला, स्ट्रेट लाईट लागला, त्या स्ट्रेट लाईटवर हजारो पाकड्या येतात, हजारो पाकड्या. किती महिने जगतात त्या? किती महिने? लगेच. मच्छर किती वर्ष जगतं? डास, चिलट, एक असा लाल रंगाचा एवढाच प्राणी असतो, ते 100, 200, 300 मिळून एकत्र राहतात शेतामध्ये. काय? वाणी, वानू. आता आहे का तो? तो फक्त केवढा? गोगल गाय. फक्त पावसाळ्यात. हा, तिच्या भाऊबंद 12 महिने असतात गावात, ज्यांचे पाय पोटात असतात, बोलतात काही, करतात काही. तिचे भाऊ कितले लोक? कोणाच्या? गोगल गाईच्या. तिर्यक योनी. विंचू. विंचू तिर्यक. ॲनिमल प्राणीशास्त्र असं सांगतं, विंचू जेव्हा जन्माला येतो ना, 2, 3, 4, 5 विंचाची पिलं आईच्या पोटात वाढतात. वाढ पूर्ण झाली की ती योनी समोर जन्माला नाही येत, ते आतून आईला चावा घेतात आणि आईचं पोट कापतात आणि जन्माला. विंचवाची आई मेल्याशिवाय विंचू जन्माला येत नाही. प्राणीशास्त्राचा नियम असा आहे. विंचू आईचं पोट कापतो आणि मग जन्माला येतो. आता बऱ्याच महिलांना माहिती असेल, अलीकडे बरेच विंचू तसेच येतात.
हरकत नाही. ह्याला तिर्यक योनी म्हणतात. उपद्रवी प्राणी जन्माला घातले. उपद्रवी वाघ, सिंह, चित्ता, तडस, याक, जिराफ, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ज्यांचा जन्म ते उपद्रवी. मग उपयोगी प्राणी जन्माला घातले. कोण जन्माला घातले? उपयोगी. उपयोगी प्राणी कोण? गाय, बकरी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा. उपयोगी, उपयोगात येतील असे प्राणी. घोडा उपयोगात येतो की नाही? आता मागच्या 7-8 वर्षात बऱ्याच पोरांच्या उपयोगात येत नाही. ते बिचारे 30च्या पुढे निघून गेले तरी त्यांच्या जीवनात घोडा नाही. माझा एक मित्र म्हटला, लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? घोड्यावर बसण्याचा माणसाने केलेला गाढवपणा म्हणजे लग्न. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे माझ्या फोन पेला पैसे टाका, आपण ऑनलाईन क्लासेस मध्ये त्यांचं समाधान करू. ऐका, उपयोगी प्राणी जन्माला घातले, उपद्रवी घातले, तिर्यक जन्मात. देवाला समाधान नाही. देव एकांतात. आणि मग देवाच्या लक्षात निजात्मा प्राप्ती लागोनी देवे केले मनुष्य योनी. देवे निजात्मा प्राप्ती लागोनी मनुष्य योनी केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा अवलोकने दिदला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ऐका, सद्रूप चिद्रूप आनंदरूप प्राप्त होण्याकरता देवाने माणूस नावाचा प्राणी जन्माला घातला. ऐका, माणूस नावाचा प्राणी जन्माला घातल्यानंतर आपल्याकरता काही नियोजन आहे. शरीर 3 पद्धतीने प्रवास करतं. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जराहा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते. धीरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा. देहिनोस्मिन यथा देहे. यथा देहे कौमारम यथा देहे यवनम यथा देहे जर्जरा अवस्थायाम. ऐका, ह्याचं मराठीत रूपांतर. बालपण गेले नेनता तरुण दश विषव्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घरे. बालपण नेनता गेले, तरुण दशा विषव्यथा गेले, वृद्धपणी चिंता प्रवर्तले काय मागुता घरी मरे. आता काय उरे? कुठेही शरीर उगवणाऱ्या सूर्याच्या अवस्था बदलतात तशा देहाच्या अवस्था बदलतात. एक हिंदी साधूची परिभाषा आहे. चली जा रही है उम्र धीरे धीरे. चले जा रही है उम्र धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे 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 चली जा रही है उम्र धीरे. बालपन भेबेता जवाने बेबेते. बालपन बालपन भेबेता जवाने बेबेते. बालपन जवाने बेबेते. बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे धीरे. उम्र धीरे धीरे. अविचदात आहे पहा. अविचदात आहे पहा. काळजपतचे महा.
आयुष्य जात आहे पहा, स्वहिताचा घोर वहा. कधी आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. श्रीमद भागवतम शास्त्रौ कलौ कीर्यन भाषिणम. कलौ कीर्यन भाषिणम श्रीमद भागवतम शास्त्रौ कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. कालोस्मी लोका क्षयकृत प्रवृद्धो. मी काल रूपात सगळ्यांना ग्रासून घेणार आहे. त्याच्या आत आयुष्य निघून चाललंय. काय होणार या देहाची अवस्था? परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ गेली या. जोपर्यंत त्या सुमनामध्ये कमल कलिकेमध्ये सुगंध आहे तोपर्यंत महिला वर्ग ते गजरा मारतात. इकडे कोकणात आपण गेलात की पटकन ध्यानात येईल, त्यांच्या डोक्यावर असतं ती फुलं. पण किती महिने असतात ते फुलं डोक्यावर? महिलांनी डोक्यावर लावलेला गजरा किती महिने, त्यांच्या डोक्यात गजरा किती सप्ताह, किती दिवस, दिवस ठरलेले नाही. पण जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत महिलेच्या डोक्यात आहे. माणसं जरा ध्यानात घ्या, जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंतच तिच्या डोक्यात आहे. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. सावध होई बापा, काळ लागला बापा. सावध होई बापा, काळ लागला बापा. प्रपंची गुंतू नको, पाहे पुढे जात बापा. सावध होई बापा, काळ लागला 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 बापा. मापा काळ. एखादी दिंडी निघत असेल तर गल्लीत सडा पाहिजे, तर त्या दिंडीला महत्व असतं. आणि एखादं कीर्तन असेल तर कीर्तनात प्रमाणांचा सडा पाहिजे, आणि प्रमाणांचा सडा टाकायला पठ्ठ्या मजबूत आहे. हा? सावध होई बापा, काळ लागला मागे. काय तुमची माझ्या कुटुंबाची व्यवस्था? जो वरी चढन गा तो वरी म्हणते माझा. मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा. इंद्रिये मावळले आला बागोल आजा. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. तेच शरीर आहे, तेच शरीर आहे की माझा घरात पाऊल पडला की घरात नीरव शांतता राहायची. तेच शरीर आहे, क्वाटोर बसत नाही तोपर्यंत चहा पाणी यायचं. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. तेच शरीर आहे, तेच. जसा त्या गजऱ्यामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत स्त्रियांच्या डोक्यावर आहे. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये संपत्तीचा सुगंध आहे तोपर्यंतच आम्ही घरात डोक्यात आहोत. ज्या दिवशी संपत्तीचा आवक कमी झाली त्या दिवशी विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. आम्ही कुठं बदल. म्हणून म्हातारपण माणसाचं दुःखात आहे, महिलांचं नाही. तुम्ही माझ्या जातीचे म्हणून बोलतोय, त्यांच्या करता येतील कोणीतरी सांगायला. तुमच्या करता मीच आहे. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. अजूनही म्हातारपण माणसाचं दुःखात आहे, महिलांचं नाही. त्या हुशार असतात. जेव्हा नवरा पैसे कमवतो तेव्हा त्या पोरांना शिव्या देतात. जेव्हा पती पैसे कमवतात तेव्हा त्या पोरांना सांगतात तुला डोकं नाही का, अक्कल नाही का, कळत नाही का, बाप इतके कष्ट करतोय आणि तू मजा मारतोय. पती पैसे कमवायला लागला की त्या मुलांना शिव्या देतात. आणि मुलं पैसे कमवायला लागले आणि अनुभवात बोला, अजून मी त्या ट्रॅकवर पोहोचलेलो नाही अजून, तरी आमची मुलं शिव्या खात आहेत. आमच्या घरी अजून आमची मुलं शिव्या खात आहेत. तुम्ही आपला अनुभव कथित केला तर आपल्याला मजा येईल. एक्सपिरियन्स फर्स्ट टीचर, अनुभवजन्य आहेच. आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला मला शरीर दिलंय. मग काय ह्यांच्या नादाला लागले? खरं म्हणजे आपलं जीवन प्रपंचासाठी नाही, आपलं जीवन परमार्थासाठी. आपलं जीवन देहासाठी नाही, आपलं जीवन देहीसाठी. आपलं जीवन शरीरासाठी नाही, आपलं जीवन शारीरिकसाठी. आपलं जीवन क्षेत्रासाठी नाही, आपलं जीवन क्षत्रियसाठी. ऐका,
आपलं जीवन नश्वरासाठी नाही, आपलं जीवन ईश्वरासाठी आहे. आणि ज्या ईश्वरासाठी तुम्हाला मला शरीर दिलंय, नेमका माणूस त्याच ईश्वराला का विसरून जातोय? अभंगाच्या पहिल्या चरणात नरदेह पावला दुर्लभ नरदेह पावला दुर्लभ नरदेह दुर्लभ दुर्लभ नरदेह पावला दुर्लभ नरदेह पावला दुर्लभ नरदेह दुर्लभ प्राणी देवाशी विसरला प्राणी देवाशी विसरला सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी प्राणी देवाचे विरला प्राणी देवाची विसरला सुख मानिले सुख मानिले दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवासी विसरला प्राणी देवासी विसरला प्राणी देवासी विसरला दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवासी प्राणी देवासी दुर्लभ नरदेह पावला अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नसतं दुर्लभचं प्रमाण आलं तरी म्हणायला इतका वेळ लागतो, इतका दुर्लभ आहे. दुर्लभ नरदेह पावला, ऐका, अतिशय दुर्लभ. हो, अतिशय दुर्लभ. मग किती दुर्लभ? एक एक योनी, कोटी कोटी फेरा, इतका दुर्लभ. नरदेह दुर्लभ जाना, मग अतिशय दुर्लभ. हे शरीर आहे, केवळ शरीर दुर्लभ आहे, लक्षात घ्या. या शरीराची वैशिष्ट्य स्थिती लक्षात आहे. केवळ शरीर असून फायदा नाही, शरीराला इंद्रिय पाहिजे. आणि केवळ इंद्रिय असून फायदा नाही, चलन वलना करता जीव पाहिजे. क्रमाक्रमाच्या भूमिका आहे. केवळ शरीर असून फायदा नाही, काही ना शरीर आहे पण इंद्रिय नाही. बाहेर इंद्रिय, अंतर इंद्रिय, बाहेर इंद्रिय आणि अंतर इंद्रिय. प्रत्येकाला इंद्रिय गरजेचे आहे. शरीर असून फायदा नाही, शरीराच्या सोबत इंद्रिय पाहिजे. केवळ इंद्रिय असून फायदा नाही, त्या इंद्रियाचं चलन वलन पाहिजे. देवे दिला देह, हा देहाचा परिणाम आहे. हा देहाचा परिणाम आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नासे जीवपणा भवरोग. जेणे भवरोग नासे, जेणे तू नारायण जोडसे, तेने कारणे देवे इंद्रिय दिदले. काय दिले त्याने इंद्रिय? त्याने इंद्रिय दिले. पण आम्ही काय केले? आम्ही तेच इंद्रिय कशात वापरले? विषय ओढे भुलले जीवा, विषय ओढे भुलले जीवा. आता याचे कोण करेला केवा, आता याचे कोण करेला केवा. अनुपदे नारायणी भाव, अनुपदे नारायणी भाव.
दे विषय ओढे बोलले जीवा विषय ओढी भुलले जीवा विषय ओढी भुलले कोण सुख धरील संसारी विषय ओढे भुलले जीव आता याचे कोण करेल किंवा नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदे नरदे ठाव पावणे नारायणी भाव न उपजे याची कोण करेल किंव का सगळे उभे बसलेला याची कोण करील किंव विषय ओढे भुलले जीव ऐका हो काय महाराजांची भाषा आहे विषय शब्द मोजा विषय 1 ओढी 2 भुलले 3 आणि जीव किती शब्द आहे 4 शब्दात 3 प्रश्न आहे आणि 3 उत्तर आहे याला तुकोबऱ्याचं वाङ्मय म्हणतात 4च शब्द आहे विषय म्हणजे काय 1 जीव म्हणजे काय 2 आणि भुलणे म्हणजे काय 3 प्रश्न तिन्ही प्रश्नाचे उत्तर पुन्हा त्या 4च शब्द आहे विषय म्हणजे काय जीव ज्याच्यामध्ये भुलतो त्याला म्हणतात विषय भुलणं म्हणजे काय विषयामध्ये जो भुलतो त्याला म्हणतात भुलणं आणि जीव म्हणजे काय विषयाच्या संगतीत तो जगतो त्याला म्हणतात जीव वैशिष्ट्य आहे हा जीव पावनी ठावणार नरदे ठाव पावनी विषय ओढे बोललेले जीव गेले खऱ्या देवा विसरून हो खरं म्हणजे आमचा विषय काय व्हायला पाहिजे होता एक विषय येतो सकळांचा हरे त्यांच्या आवडीने आवडे येतरे अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांचे कीर्ते गायले पुराणांतरी वो त्यांचे कीर्ते गायले पुराणांतरी वो ऐका विषय तो त्यांचा झाला नारायण हा विषय व्हायला पाहिजे होता आमचं काय झालं आम्ही त्याला बाजूला सोडलं आणि मग आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला विसरून गेले खऱ्या देवा विसरतो बरं माणूस देवाला सहज विसरतो सहज आपण सकाळ स्नान झालं की मंदिरात जातो की नाही मंदिरात जातो की नाही बर कसं करता मंदिरात जातो आपण देव झोपलाय का जागे पाहण्याकरता आम्ही तो उठलो देव उठलेला आहे की नाही हो आपण सकाळी मंदिरात जातो कशा करता देवाच्या दर्शनाकरता ज्याच्या दर्शनाकरता जातो त्या देवाकडे मंदिरात गेल्यावर आपण किती मिनिट पाहतो मंदिरात देवाच्या चेहऱ्याकडे आपण किती मिनिट पाहतो किती सेकंद साधारणतः 1 ते 3 सेकंद 1 ते 3 सेकंद आम्ही देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो 4थ्या किंवा 5व्या सेकंदाला आम्ही खाली वागतो 4थ्या किंवा 5व्या सेकंदाला आम्ही देवाच्या चरणाकडे वागतो आणि 7व्या किंवा 8व्या सेकंदाला पुन्हा उभे राहतो हात जोडतो आता तुमची इच्छा नाही आता आमची इच्छा नाही कोणाचीच इच्छा नाही पण नॅचरली आमच्या हातून एक घटना घडते जसे हात वर करतो त्या देवाकडे पाहायला लागलो की डोळे काय होतात बंद होतात कुणाला पाहायला आलो होतो देवाला आणि त्याला पाहून काय केलं वाय का त्याला पाहायला आलो त्यालाच पाहून डोळे का बंद केले त्याचं कारण असे हा सेन्स त्याने जागृत केलाय तैसा हृदयामध्ये मी रामो हित जो आहे ना त्याने तो सेन्स बैसी जीवी जडोनी बैसी जीवी हे जडोनी बैसी जीवी जडोनी त्याला पाहण्याची वायडर टू डिप्पर व्यापकता ते सखोलता नजर आमच्याकडे येणं गरजेचं आहे ती नजर जर नसेल तर मग आम्ही त्याला खऱ्या स्वरूपाला विसरलोच ना
मंदिरात देवाला पाहतोय, आत्मस्वरूपाला कोण पाहतंय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर मला माझा परिचय होत नसेल तर मग माझ्या जीवनात काय नाही. म्हणून ते ब्रह्मसूत्राची एक परिभाषा आहे, सूत्र आहे ब्रह्मसूत्राचं. दृश्यते तू, दुसऱ्याच क्रमांकाचं सूत्र आहे. दृश्यते तू, दृश्यते तू म्हणजे काय? ते दृश्य तू पहा. कोणतं दृश्य? हे बा, दिसणं वेगळंय आणि पाहणं वेगळंय. दिसणं वेगळंय, पाहणं वेगळंय. खरं म्हणजे पाहणं वेगळं आणि पाहणं वेगळंय. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे जायला रया. पाहणे आणि पाहणे म्हणजे काय? हितनं आपण सुनबाई मागच्या खोलीतून पुढच्या खोलीत चालायला लागल्या. सुनबाई मागच्या घरातून पुढच्या घरात पायी चालत येत आहे. मग त्या रस्ता पाहतायत की नाही? चालताय त्यावरती रस्ता पाहताय की नाही? पाहताय. तरी तांब्यावर पाणी सांडतायत. सामान्य रूपाने पाहणं वेगळं आणि विशेष रूपाने पाहणं वेगळं. आम्ही सामान्य रूपाने पाहतो, आम्ही विशेष रूपाने पाहत नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जपदासी नाही, पूजा ध्यान जपदासी नाही, पूजा ध्यान जपदासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जपदासी नाही, पूजा जपदासी नाही. याला म्हणतात दिसणं. जे जे दृष्टी दिसते आणि पाहणं काय हो? पाहणं म्हणजे हे झालं दिसणं. पाहणं म्हणजे काय? पाहण्याची प्रक्रिया अशी, काही स्वतःला काय दिसतं आणि स्वतः काय पाहतो या दोन्ही प्रक्रिया लक्षात घ्या. स्वतःला काय दिसतं आणि स्वतः काय पाहतो याचा सोपा प्रयोग स्वतः करायचा. सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षणात. मोबाईलचा कॅमेरा ऑन करून मोबाईल खिशात ठेवायचा आणि हेतून बस स्टँड पर्यंत चालत जायचं. बस स्टँड पर्यंत चालत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय काय दिसतं आणि काय काय पाहतो याचा अनुभव घ्यायचा. तिथपर्यंत जायचं आणि तिथपर्यंत गेलो की बस स्टँड जवळ गेलो की एका दुकानावर बसायचं आणि हेतून तिथपर्यंत आपल्याला काय काय दिसलं त्याची यादी करायची. हेतून जाईपर्यंत कोणतं झाड दिसलं, कोणाचं घर दिसलं, कोणाच्या तरी मोटरसायकल दिसली, हे सगळं लिहायचं. आणि एकदा आपल्याला काय काय दिसलं ते लिहून झालं की मोबाईलचा व्हिडिओ ओपन करायचा आणि त्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं की बरंच असं काही आहे की ते दिसत होतं पण मी पाहिलं नाही. या संसाराच्या जगतात असं बरंच दिसत असताना नेमका देव पाहायचा राहून जातो, गेले खऱ्या देवा विसरून. होतं काय? मोबाईल अनुभवतं घ्या, एकदा अनुभवतं घ्या, मग कळेल की बरंच पाहण्यासारखं होतं पण दिसण्याच्या नादात पाहणं राहून गेलं. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सती हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम. उमा कहो मैं अनुभव अपना, हरि बिन जगत भय सब सपना. असे कृते त्याच्या व्यतिरिक्त हे सगळं स्वप्नवत आहे. आणि या स्वप्नवत जगताकडे आम्ही का पाहायला लागलो? कारण आमचा असा भ्रम झाला की ह्याच्यामध्येच वास्तव आहे. आमचा असा भ्रम झाला की ह्याच्यामध्ये सुख आहे आणि याच्यातच सुख पाहिल्यामुळे आम्ही नेमके कुठे जाऊन पडलो? अभंगाच्या दुसऱ्याच्या. सुख मानिले संसारे, सुख मानिले संसारी,
सुख मानिले संसार सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी सुख मानिले संसार हे दावोनी पडला अघोरी दावोनी पडला गोरी सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी सुख मानिले संसार सुख मानिले संसारी दावोनी पडला गोरी दावोनी पडला गोरी पडला गोरी सुख मानिले संसारी पडला गोरी दावोनी पडला दावोनी पडला गोरी सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी जाऊनी पडिला अघोरी आम्ही कशात सुख सुख मानिले संसारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी संसारामध्ये सुख खरं म्हणजे निसोष्ट दश शतम शतम सहस्रम सहस्रम लक्ष आदिपो लक्ष सक्षते पालताम पत्य चक्र शतम वंचते काय त्याच्यामध्ये महाभोगा विनशंतो वर्धनते उत्तरोत्तर महाभोगा प्रतिबद्धतो धन्यवास्मती ते भ्रमा हा भ्रम म्हणजे काय महाभोगा प्रतिबद्धतो मी जे भोगतोय ना त्याला कोणी विरोध करू नये महाभोगा विनशंती मी जे भोगतोय ना त्याचा नाश होणे वर्धनते उत्तरोत्तरात उलट माझे भोग उत्तरोत्तर कालामध्ये वाढत गेले पाहिजे असं माणसाला वाटणं याचं नाव भ्रम आहे भोग आहे ना त्याचा नाश होणार आहे भोग आहे ना त्याला कोणीतरी विरोध करणार आहे तुम्ही चांगलं काम करताय ना कोणीतरी विरोध करेल कोणीतरी कर असं होणारच नाही की 100% तुमचं काम चांगलं होईल कसं शक्य आहे कोणी असो ना विरोध आहेच तुकोबरायांनी म्हटलं म्हणावं लागलं तुकोबराने एक वेळ की संसाराच्या तापे तापलो मी देवा ज्या 13 ऐका ज्या 13 गावची पाटील की तुकोबरा म्हणतात माझ्याकडे होते आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये कोठेही कुणीही काहीही कधीही केलं तर त्याचा निवाडा तुकोबराय करायचे ही पाटील की तुकोबरांच्या घरात होती पण एक दिवस असा आला की माझ्या घराचा निवाडा आता ते त्यांच्या घरात करायला लागले कोपिला पाटील गावीचे लोक भाऊबंधांनी सांगितलं की बस आता हे आमच्यात नको हे आमच्यात नको जीवनाचा क्रम आहे हे शरीराना शरीर अरे चाणक्य असं सांगतो हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही ज्यांचं वय 50 आहे ना त्यांना विचारा 25 काय होतं काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी दिल की जिंदगानी जैसा पत्थर ऊपर पानी है तो आवाज 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 देता ना आवाज द्या कुर्बानी है तो होगी रे कुर्बानी
नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी ओ मत कर काया मेरी मेरी काया नाही तेरी. ऐका, तरी आमच्या प्रत्येकाचं त्याच्यामध्ये जीव अडकतो. आम्ही सगळेजण तिथंच खऱ्या अर्थाने सुख पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रपंचामध्ये सुख पाहण्याचा मी रात्रंदिवस प्रयत्न करतो, पण त्या भोगाचं वैशिष्ट्य तुकोबर म्हटलं कठीण आहे. सगळ्या लोकांनी बाहेर काढलं, मग ठरवलं की देवाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. आणि मग तुकोबर म्हटले भजनाला जायला लागलो. भजनाला गेलो, जुने भजने कशाला म्हणून देतील ते, तुकोबरांचा काढे म्हणून काय सोपं आहे का? ते म्हणूच देत नव्हते. मी जिद्दी होतो. किती म्हणणारे असले तरी मी म्हणायचोच. स्वरात नाही झालं तर चालेल, जोरात झालं पाहिजे. आणि असं म्हणता म्हणता मग मलाही म्हणता यायला लागलं. मला म्हणता यायला लागलं, मग मी पण सप्ताहावर जायला लागलो. मी पण म्हणायला 8-8 दिवस थांबायला लागलो. एक दिवस कीर्तनकार आले नाही. लोक म्हटले तुम्ही म्हणायला थांबलेच, तुम्ही कीर्तनकार. हे गायक वादक तेव्हापासून कीर्तनकार झाले. आता काय समज, तुम्ही सांगा. आता मला 19 वर्ष झाले, मी अजूनही कुठे म्हणायला थांबलो का? कुठं वाजवताना दिसलो का? मग का रे आम्ही तुमच्या धंद्यात येत नाही? तुम्ही कशाला आगाऊपणा करताय रे? तुमचं तुमचं तुम्ही सांभाळा, आमचं आम्ही सांभाळू, आहे की नाही? ज्याची ते आपण काम करतो ना शेतात, इकडे ह्या बांधावर त्या बांधावर गेलं, त्याला काय म्हणतात? आत. आमच्याकडे वखर म्हणतात. वखर आत लागली ना, बांधावर बस, दुसऱ्याचा मोडायला जाऊ नको. तुला जेवढं जमतं तेवढं कर. आमच्या त्याच्यात कशाला येतोय? आम्ही येतो का तुमच्याकडे? तुकोबराय म्हटले तरी मी कीर्तन करायला लागलो. केलं कीर्तन. गाती पुढे त्यांच्या धारावी द्रौपद. आणि करता करता आरंभी कीर्तन केलं. कीर्तन केलं. लोक म्हटले महाराज खतरनाक कीर्तन झालं. म्हटलं कुठं ऐकलं? रील ऐकला. महाराज म्हटले बावडटा, तो फक्त 30 सेकंदाचा आहे. ह्या सिस्टीम वाल्यांनी वाट लावली आणि कॅमेरावाल्यांनी वाट लावली. तुला माहिती का हे पोट भरू? कीर्तन घेणारा कोण, कीर्तन करणारा कोण, पाकिट देणारा कोण आणि पैसे कमवणारा कोण? म्हणून मला हे लोक चालत नाही. बरं यांना कळत नाही का? हे तो वेदांती ना, हे कॅमेरेवाले वेदांती ना. हे का आपल्यासारखे का हुशार आहेत ते? विचारा त्याला काय हातात? कॅमेरा. मग शेवटी जीवन शास्त्र काय सांगतं? शेवटी मरताना तुमच्या हातात काय? कॅमेरा. निकालू सो तेरा कॅमेरा. हा प्रॉब्लेम आहे. तुकोबराय म्हटले मला वाईट वाटायला लागलं की मी एवढा मोठा नाही. नोहे दास खरा. आताही भरपूर जणांचा झालाय. आताही जो डांगोरा झालाय ना, ही परिस्थिती. नोहे दास खरा, परिहा झाला से डांगोरा. लक्षात आले, ह्यांच्या नादाला लागून उपयोग नाही. मग आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. ठरवलं यांचा नाद सोडायचा. कुठे जायचं? एकांतात. जो या येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आवासोरे वृक्षवल्ली आवासोरे वनचरे वृक्षवल्ली आवासोरे वनचरे वृक्षवल्ली आवासोरे सुखे सेव ब्रह्मानंदा. गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा काळदूत यमाचे. या संसारात हे सगळं दुःख भोगण्यापेक्षा मग ठरवलं आपण एकांतात राहिलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, या शरीराचं वैशिष्ट्य आहे, कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. एक घरात 1 कोटी रुपये शिल्लक आहे. दररोज 7 दिवसात महिन्यात जर आवक नसेल तर शिल्लक असलेला पैसा आयुष्यभर कधीच टिकत नाही.
2. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही गरीब असले की तुमचा कोणीच विरोध करत नाही. तुम्ही गरीब असले की तुमचा कोणीच विरोध करत नाही. 3. तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढतात. 4. आणि वाढलेले विरोधक तुमच्या अतिशय जवळचे असतात. 5. खात्री करून पहा. नसते तुम्ही जिथं बसले तिथं आजूबाजूला पहा. कदाचित विरोधक बसलेला असण्याची शक्यता आहे. नजर तर टाका एकमेकाच्या बाजूला. वाटेल तुम्हाला की हा माझ्यापेक्षा कमी म्हणतो, मी ह्याच्यापेक्षा चांगलं म्हणतो, मी ह्याच्यापेक्षा चांगलं वाजवतो, ह्याच्यापेक्षा माझं कीर्तन चांगलं असतं, ह्याचं ठेवण्यापेक्षा माझं ठोलं असतं तर काय झालं असतं. ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत. साधनानाम अनेकता किंतु साध्यानाम एकता. होतं की नाही? वाटलं की नाही? वाटलं की नाही? पा हो पण म्हणता येते. हा काय जोक आहे का? आपण अंदाजात थोडं कॉमन सेन्स नाही, अनुभवातून सांगता येते. जीवनक्रम आहे. तुकोबराय म्हटले स्वतःच्या जवळचे लोक. अरे तुकोबराच्या भावकीतल्या लोकांनी सांगावं की आमच्या कुलात जन्माला नको पाहिजे होते, आम्ही यांना जाती बाहेर काढतो, यांनी काय लावलंय. हे तुकोबरायांना त्यांच्या भाऊबंधांनी वेडं म्हणाव. साधूची ताकद काय तुम्हाला सांगा. ज्यांच्या गळ्यात माळा नाही ना त्यांनी सावध राहायचं. ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांनी सावध राहायचं. जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी. आ गोपी चंदन लावी ती टिळा, गोपी चंदन लावी ती टिळा. शरणागती गोपाळा शरण. ऐका, ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांनी सावध राहायचं. कोणापासून? ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्यांच्यापासून. खतरनाक जाते बरं बदला घ्यायला माळकऱ्याची. आजच्या 400 वर्षापूर्वी ज्यांनी सांगितलं की तुकोबराय आम्हाला मान्य नाही, आता 400 वर्षापासून ते सांगतात तुकोबरायांच्या वंशात आम्ही जन्माला आलोय. ह्याला बदला घ्या ना. ज्यांनी ज्ञानोबरायांच्या मधुकुरीच्या एका टायमाच्या भाकरीच्या पिठामध्ये माती कालवली ना, मागच्या 750 वर्षापासून ते ज्ञानोबरांची आरती म्हटल्याशिवाय जेवण करत नाही. याला साधूचा बदला घ्यायला म्हणतात. याई भूमंडळा कीर्ती माझी, याई भूमंडळा कीर्ती माझी, याई तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या हे भूमंडळा माझी. आजचं जीवन साधूच. मग या नरकप्राय यातनेपेक्षा साधूच्या संगतीत जा, देवाच्या संगतीत जा, ग्रंथाच्या संगतीत जा. आज त्यांच्या संगतीत नाही. संतनिके संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे
बनेगी लगे संग लाग रे करी अच्छी बनेगी लगे संग लाग रे करी अच्छी बनेगी ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई हरि सुमिरन में लागे तोरी अच्छी बनेगी संतन के संग लागे तोरी अच्छी बन तोरी बिगड़ी बने तोरी अच्छी बनेगी सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरा तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरुः सत्संगम सततम कुरुः तस्मादति प्रयत्नेन दुस्तरम तरते चिरात सत्संगेन परम प्राप्य ऐका साधूच्या संगतीत जीवन फलद्रूप होईल भोगाच्या संगतीत या आघोरींना भोगात नाही बरं गीता काय सांगते यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये येवते भोगे रोगे जोडोनिया दिले आरोतीत होगा आता चक्रा पासोनी आरोतीत होगा आता चक्रा पासोनी भोगे रोनिया दिले आणि का हरवतीते होगा आता चक्रा पासोनी हरवतीते होगा आता चक्रा पासोनी भोगे रोगे जोडून या दिले अनेका ह्याचं गीतेत श्लोक आहे यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते भोगे रोगे जोडून या दिले अनेका अरुचिते हो का आता सकाळपासून अरुची हो का आद्यंत क्वंत कोणते न तेषु रमते बुधाहा तेषु न रमते बुधाहा म्हणजे विद्वान तेषु सप्तमीचे एक वचन त्याच्यामध्ये न म्हणजे नाही रम रमते आत्मनी पदाचा प्रथम गणाचा धातू विद्वान त्याच्यात रममान होत नाही कशात कीर्तनात आपलं माफ करा चुकून खरं बोललो अरे कीर्तन आपल्या सारख्यालाच ऐकू वाटतं विद्वानांना कुठे ऐकू वाटतं म्हणून चुकून खरं बोललो न तेषु रमते बुधा तेषु न रमते मग ह्याच्यात जीवन समर्पित करण्यापेक्षा ह्याच्यात जीवन नरकप्राय यातना भोगण्यापेक्षा सांगा ना आम्हाला एखादा मार्ग आम्ही कुठे दुरुस्त होऊ शकतो आम्हाला या संसारातून बाहेरच निघायचं आता झालंच वय आता घड्याळाचं पण आणि आमचं पण घड्याळाचं वय झालंय आता पवार वय झालंय आता आणि म्हणून तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल रेंजचा प्रॉब्लेम असतो नाही हरकत नाही काय हरकत नाही आता आपण अंबानीला विनंतीच केली की मे नंतर आपण पण 5G चालू करणार आहे कीर्तनात मला एक जण म्हणाला 4G मध्ये जितका त्रास देतोय तू ऐका याच्यामध्ये जीवन वाया घालवण्यापेक्षा या संसार सागरातून तरण्याकरता आईचे का हो न करा काही आईचे का हो न करा काही ठीक आहे काय केलं पाहिजे आम्ही ऐसे का न करा काही मग काय केलं पाहिजे अवघे लाभ होते एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या हो त्या देवाचं चिंतन आम्ही केलं या संसार सागरातून बाहेर निघण्याकरता आम्हाला नैमित्तिक कारण हे बघा नित्य कारण वेगळं असतं आणि नैमित्तिक कारण वेगळं असतं नित्य कारण
या संसारातून बाहेर निघायचं असेल तर नित्य कारण आहे रामकृष्ण हरी. आणि आजच्या पुरती बोलायचं म्हटलं तर या संसार सिंधूमधून तरण्याकरता नैमित्तिक कारण एकच, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संसार सिंधू नाशक, संसार सिंधू संसार सिंधूचे तारक स्वामी दत्तराज एक. ऐका, संसार सागरातून आम्हाला बाहेर निघायचंय. आम्हाला काय पर्याय? भगवान दत्तात्रय आम्हाला पर्याय. कोण आहे दत्तात्रय? दत्तात्रय कोण आहे? बघा, आम्ही दत्ताचं चिंतन करू शकतो. लागून या पाय विनवितो जना, आणि मुखी दत्त बोला वारंवार. अखंड दत्तात्रयाचं चिंतन आम्ही करतो, त्याचं चिंतन आम्ही करू शकतो. पण त्याचं चिंतन करत असताना दत्तात्रय नेमके आहे कोण? हे बघा, एखाद्याचं नामोच्चार करणं वेगळं आणि एखाद्याचं नामस्मरण करणं वेगळं. परमार्थात नामचिंतन चालतं, परमार्थात नामोच्चारापेक्षा नामस्मरणाला महत्व आहे. नामोच्चार करतो ना, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, हे नामोच्चार आहे, हे नामोच्चार आहे. नामस्मरण कशाला म्हणतात? भक्तिशास्त्र असं सांगतं, ज्याचं नाव घेताना उच्चार तोंडातून फक्त ते नाव बाहेर निघणं याला नामोच्चार म्हणतात. पण मित्रांनो, ज्याचं नाव घेतलं त्याचं प्रतिबिंब डोळ्यासमोर उभं राहणं याला स्मरण म्हणतात. लक्षात घ्या. राम म्हटलं की रामाचा फोटो डोळ्यासमोर आला पाहिजे. कृष्ण म्हटलं की कृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे. विठ्ठल म्हटलं की विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे. हो, दत्त म्हटलं की दत्तात्रय. आपण प्रयोगच करून पाहू ना. मी नाम म्हणतो, तुम्ही स्मरण करायचं. मी नाम घेईल, माझ्या तोंडात जे नाव आलं त्याचा लगेच तुमच्या डोळ्यासमोर फोटो आला पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे आलं ध्यानात. हा, कंटिन्यू, बी कंटिन्यू. चला सुरू. काजू नाही, हे बघा, हो म्हणायचं फक्त. आला डोळ्यासमोर बदाम, पिस्ता, जर्दाळू, अक्रोड, अंजीर, मनुके. थंडीचे दिवस आहे म्हणून तुम्हाला प्रोटीन, बाकी काही नाही. माझा हेतू असा, तुम्ही तरसले पाहिजे असं नाही, पण थंडीच्या दिवसात असंच खाल्लं पाहिजे किमान महाराज लोकांनी. नसेल जमत तर त्या ड्रायफ्रूटचं त्याचं सगळं पीठ करून खाल्लं पाहिजे. बघ ना, गाडीत आहे ना, बघतो काय. कार असो, नोकरीवाला असो, राजकारण, लक्ष्मीचा आवाज आला की नारायणाला काकडाच म्हणावा लागतो. पाय लक्ष्मीच्या हाती, आहे की नाही? नारायण काय ग म्हटलं, आपलं पोरग मोठं झालं. म्हणे हो. मोठं झाल्यावर आपण त्याचं लग्न लावून दिलं. म्हणे हो. त्याचं लग्न झालं
आणि त्याला मुलगी झाली. म्हणजे मग आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे ना. पण त्याची त्याच्याच मुलीवर वाईट नजर गेली, मुलाचं पतन झालं. म्हणजे मग मुलाचं पतन झालं, त्याला ज्ञानोपदेशन झालं पाहिजे. आणि मग त्या ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेशन केलं. ते ज्ञानोपदेशन ज्या निर्गुण ब्रह्मातून नारायणाकडे आलं होतं, त्या नारायणाने ते ज्ञान उपदेशन त्या ब्रह्मदेवाला केलं. जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, गुण उद्भव सबल ब्रह्मास, ब्रह्म सबल ब्रह्मा आधी नारायण म्हणती त्यास, नारायण म्हणती त्यास, सर्वाचा आद्य गुरु ब्रह्मा अनुग्रहीत, दयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, दयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, दयाचा ब्रह्मा अनुग्रहीत, गुण निराभास, सगुण उद्भव सबल ब्रह्मात, आदि नारायण म्हणती त्यास, जो सर्वाचा आद्य गुरु जो निर्गुण निराभास, निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास. मी बोललो ना, ब्रह्म ब्रह्म विवर्त, यातलं शबल ब्रह्मास कोण? आदि नारायण म्हणते त्यास, जो सर्वासाध्य गुरु. त्या नारायणाने आपलं पोरग एका ठिकाणी बसवलं आणि त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, तयाचा ब्रह्म अनुग्रहित. आता त्या ब्रह्मदेवाला अनुग्रहित केलं, तुला अनुग्रह दिलाय, तुला ज्ञान दिलंय, आता तरी चांगली संतती जन्माला घाल. आणि मग त्याने सप्त ऋषी जन्माला घातले. ते सप्त ऋषी जन्माला घातले. त्याच्यातले एक ऋषी, त्यांचं नाव आहे अत्री. ते जे अत्री आहेत, महान तपस्वी. हा अभाववाचक आहे, म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन. येत त्रैदोष रहित मिती लक्षणस्स लक्षणम उच्यते. तीनही दोष, तीनही गुणाचा परिणाम ज्यांच्याकडे नाही, असे जे ते अत्री. त्या अत्रींचं लग्न करायचं ठरलं. त्या अत्रींचं लग्न करण्याकरता या जगाच्या पाठीवर पहिलं जोडपं देवाने जन्माला घातलं. त्या जोडप्याचं नाव मनु आणि शत्रुपा नावाची राणी. त्या मनु आणि शत्रुपाला जन्माला घालण्याकरता ब्रह्मदेवाने जिथं तपश्चर्या केली, ती तपश्चर्या केली नाशिकमध्ये पंचवटीला. म्हणून नाशिकचं नाव आहे पद्मनगर. कृतयुगात, त्रेतायुगामध्ये त्रिकंटक, द्वापर युगामध्ये जनस्थान, मोगल राज्य करायचे तेव्हा गुलशनाबाद, आणि आत्ता नाशिकचं नाव आहे नाशिक. बरोबर, 4 युग परत्वे नाव आहे. तिथं ती तपश्चर्या केली. मनु आणि शत्रुपा, जगातली पहिली स्त्री आणि पहिला पुरुष जन्माला आला. त्या घटनेला आत्ता जो 2024चा गुढीपाडवा गेलाय ना, त्या गुढीपाडव्याला 1,95,55,85,524 वर्ष पूर्ण झाले. किती तू सांगितले ते? कीर्तनात जे ऐकायचं असतं ते काही ध्यानात ठेवायचं. शाबास. म्हणून आम्ही एकेका चिंतनावर महाराष्ट्र पायाखाली घातला. तर ऐका ना, तुमचे उपकार आहे, तुमच्या उपकारावर आम्ही, म्हणून तर आमची इच्छा आहे तुमची दासीचा. धन्यवाद. ते जन्माला आले मनु आणि शत्रुपा. खरं म्हणजे मला त्या चिकित्सेत आता जायचं पण नाही, ते भागवताच्या चिकित्सा खूप कठीण आहे. त्या मनु आणि शत्रुपा नावाच्या दाम्पत्याला 5 अपत्य झाली. उत्तानपाद, प्रियव्रत, आकुती, प्रसूती आणि देवहूती. त्यापैकी उत्तानपाद प्रियव्रताचा संपर्क सोडा. त्यापैकी देवहूती नावाची सर्वात मोठी पोरगी. त्या देवहूतीला सांगितलं की हिचं लग्न करायचंय. लग्न करत असताना साधू मुलगा पाहिला पाहिजे. कोण? नेस्त नित्य संन्यास योन द्वेष्टीन कांक्षते निर्द्वंद्वी महाभाव सुखंबंधात प्रमुच्यते. आणि मी माझेने आठवण विसरले जायचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण, निरंतर पार्था तो संन्यासी जाण, विसरले जायचे अंतःकरण आणि मी माझेने आठवण. नवल नाही. ज्याचा मी आणि माझेपणा गेलाय तो संन्यासी नाही. ज्याचा मी आणि माझेपणा गेलाय तो संन्यासी नाही. माझा मी आणि माझेपणा गेलाय, या वृत्तीचाही ज्याला विसर पडलाय तो संन्यासी. विसरले जायचे अंतःकरण म्हणजे माझा विकार गेला हे सांगण्याकरता वाणी शिल्लक नको पाहिजे, तो संन्यासी निरंतर. विसरले जायचे अंतःकरण. अशा कर्दम मुनींना सांगितलं आमच्या पोरीसोबत तुम्ही लग्न करा. ते म्हटले माझी इच्छा नाही. अहो करा. म्हटलं साक्षात्कार होऊ द्या. ब्रह्मदेवाचा साक्षात्कार झाला की तुला देवहूतीसोबत लग्न करावं लागेल. आणि मग देवहूतीसोबत कर्दमाने लग्न केलं. लग्न करताना कर्दमाने सांगितलं की माझं एक मागणं आहे तुम्हाला. कुणाला? त्यांच्या देवहूतीचे जो वडील उत्तानपाद, आपलं
मनुराजाला सांगितलं मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. सासऱ्याने सांगितलं मागाना काय पाहिजे. त्याने सर काही नको, गाडी ना मोटार मागू, बंगला ना, ते प्रमाण आहे की नाही आपल्याकडे, हुंडा नको मामा फक्त. बर पाठच आहे गाथा आपल्या सगळ्यांचा, काय हरकत नाही. हा ते पाहिजे काय, एक मुलगा होईपर्यंत तुमच्या पुरुषसोबत संसार करेल आणि मुलगा झाला की संसाराचा त्याग करेल. दुर्दैवाने त्यांना मुली झाल्या, पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी. खरं म्हणजे शास्त्र असं सांगतं, मला ते आवडत पण नाही कर्मसिद्धांत सांगायला, पण तरी सांगतो, तुम्हाला वाटलं पाहिजे याला पण समजतं म्हणून. कर्मसिद्धांत असं सांगतं 3 मुलींच्या पाठीवर 4था पोरगा होणे, धर्मशास्त्राची ठेवणे बरं. 3 मुलींच्या पाठीवर 4था पोरगा झाला की आईवडिलांचा त्रास वाढवतो, आणि 3 मुलांच्या पाठीवर 4थी पोरगी झाली तरी ती आईवडिलांचा त्रास वाढवते. 3 बहन के बाद जो आता व त्रेखन कहलाता, होता अशुभ अमंगलकारी, दरिद्रता लाता है भारी. घातक असतात. 3 मुलांच्या पाठीवर 3 मुलींच्या पाठीवर असू नये. मग विद्वान पोरगा पाहिजे ना, विद्वान पाहिजे. 9 मुली झाल्या, 9 मुली झाल्या. त्या 9 मुलीपैकी एक मुलगी, तिचं नाव आहे अनसुया. ते मनुराजाने तपश्चर्या नाशिकला केली ना, म्हणून त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा ते. तिथं दिंडोरी नावाचा तालुका आहे. त्या दिंडोरी तालुक्यात करंजी नावाचं गाव आहे, आणि त्या करंजी नावाच्या गावामध्ये अनसुयेचं अत्रीसोबत लग्न झालं. ती अनुसूयाने बरं, अनसुया, अन म्हणजे नाही, सुया म्हणजे द्वेष, जे कुणाचाच द्वेष करत नाही, अशी अनसुया. ज्यांच्याकडे त्रिगुणाचा परिणाम नाही, ज्या पुरुषाकडे त्रिगुणाचा परिणाम नाही, ज्या महिलेकडे कुणाचाही द्वेष नाही, अशा दाम्पत्याच्या पोटी ज्या जन्माला येतात त्यांचं नाव दत्तात्रय. त्यांचं नाव दत्तात्रय. ते भगवान दत्तात्रय. त्या भगवान दत्तात्रयाची वैशिष्ट्य स्थितीत आहे. भगवान दत्तात्रय आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचं उत्थानाचं साधन आहे. म्हणून आम्ही सगळेजण त्याचं चिंतन करणं आमच्याकरता गरजेचं ठरेल.